कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बाहेर इतकं ऊन तापतंय. त्यात मुलांना सुट्ट्या सुद्धा आहे. तर रोज दुपारी एकच डिमांड असते की काहीतरी थंडगार कर. तर म्हटलं चला आज आपण मस्त अशी कोल्ड कॉफी तयार करू, जी करायला पण सोपी आहे, खायला किंवा प्यायला पण अप्रतिम लागते. कारण खायला यासाठी म्हणते कारण आपण यामध्ये आईस्क्रीम घालतो. आणि ही कोल्ड कॉफी विदाउट आईस्क्रीमची पण तयार करू शकतो. ती कशी करायची हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर आजची मस्त अशा कोल्ड कॉफीची रेसिपी सुरू करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची थंडगार कोल्ड कॉफीची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी कॉफीचं डिकॉक्शन तयार करू. तर मी इथे 1.5 चमचा भरून कॉफी घेतलेली आहे. आपला नेहमीचा जो चमचा असतो ना नाश्त्याचा, तोच मी इथे घेतलेला आहे. जर तुम्ही टीस्पूनने घेत असाल तर 2 टीस्पून इतकं कॉफी घ्या. आता यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं. तर अगदी 3-4 टेबलस्पून मी इथे गरम पाणी घातलं आणि ही जी कॉफी आहे ती छान तयार करून घेतली. आता हे तुम्ही वाटीमध्ये पण करू शकता, पण मग मी भांडे जास्त भरू नये म्हणून हे मिक्सरच्या पॉटमध्येच केलेलं आहे. आता यामध्ये साखर घालू. तर मी इथे 3 चमचे साखर घालत आहे आणि या मिक्सरचं झाकण लावून आता याला फिरवून घेऊ. तर एक 2-3 मिनिटं याला छान फिरवून घ्यायचं. तर हे बघा आपलं कॉफी तयार आहे ना, दिसतंय ना मस्त. तर यामुळे काय होतं, ही जी साखर आहे ती छान मिक्स होते आणि यावरती छान असा फेस तयार होतो. तर हे तुम्ही ते हँड ब्लेंडर किंवा हँड मिक्सर वगैरे मिळतं ना, त्याने सुद्धा करू शकता. आता यामध्ये भरपूर बर्फ घालायचा. तर 5-6 तुकडे मी बर्फाचे जे क्यूब्स आहेत ते घातले. त्यानंतर दूध इथे घालायचं आहे. तर 1.5 कप दूध घातलं आणि आता यामध्ये 2 स्कूप आईस्क्रीमचे घालू. तर व्हॅनिला आईस्क्रीम इथे घालायची आहे. ही जी आईस्क्रीम आहे ती होममेड आईस्क्रीम आहे. आत्ताच तुम्ही बघितलं असाल मी आईस्क्रीमचा वर्कशॉप घेतलेला आहे. मी इंस्टाग्राम वरती त्याचे पोस्ट वगैरे टाकलं होतं. जर तुम्ही इंस्टाग्राम वरती नसाल माझ्या, तर इथे मी हँडल देते, इंस्टाग्राम आयडी देते, तुम्ही चेक करू शकता. कारण त्यावर मी नेहमीच नवीन नवीन अपडेट्स देत राहते. तर ही व्हॅनिला आईस्क्रीम घालून पण एकदा छान मस्त मिक्स करून घेतलं, ब्लेंड करून घेतलं आणि आपली ही कोल्ड कॉफी तयार आहे. आता सर्व करू. सर्व करण्यासाठी मी इथे एक छानशा ग्लासला चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट सिरप जे असतं त्याने मस्त असं कोट करून घेतलेलं आहे, छान डिझाईन करून घेतली आहे. आणि आता यामध्ये ही कोल्ड कॉफी घालू, वरून परत व्हॅनिला आईस्क्रीम घालू आणि परत हे जे चॉकलेट सॉस आहे त्याने ते ड्रिझल करू. दिसताना सुंदर, अप्रतिम होतं. अगदी 5 मिनिटात ही कोल्ड कॉफी तयार होते. आणि इथे जर तुम्हाला आईस्क्रीम वापरायची नसेल तर तुम्ही इथे जे दूध आपण वापरलं आहे ना, तर त्यामध्ये थोडं कस्टर्ड पावडर वापरून हे दूध थोडंसं घट्ट असं तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडं कोको पावडर पण ऍड करायची. तर मस्त असं एक थिक आपलं कोल्ड कॉफीचं मिक्सचर तयार होतं आणि ते थंड करायचं आणि मस्त अशी ही कोल्ड कॉफी तयार करून घ्यायची अगदी याच पद्धतीने. त्यामध्ये बर्फ घालायचा आणि थोडीशी साखर वगैरे. जेव्हा आपण दूध गरम करतो आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालतो तेव्हाच तुम्ही त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर झालं, अगदी अप्रतिम आपली ही कोल्ड कॉफी तयार होते. आता मस्त उन्हाळा सुरू आहे, मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहे. काहीतरी त्यांना संध्याकाळी थंडगार प्यायचं असतं किंवा खेळून आल्यानंतर काहीतरी थंड पाहिजे असतं. नेहमीच आपण हेल्दी ड्रिंक्स वगैरे तर बनवतोच किंवा निंबू पाणी वगैरे पण देऊ शकतात. निंबू पाणी द्यायचं मुलांना. पण कधीतरी काहीतरी वेगळं त्यांच्या आवडीचं पण लागतं, त्यांना आवडतं, तर असं पण तुम्ही करून देऊ शकता. तर आजची ही कोल्ड कॉफीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.